नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। त्यासाठी सर्वात प्रथम मी वाटाणे घेतलेले आहेत, 1.5 वाटी भिजवून घेतलेले आहेत, रात्रीच भिजण्यासाठी घालून घेतलेले आहेत। भिजल्यानंतर सकाळी मी आता याला कुकर मध्ये ठेवून देणार आहे आणि 6-7 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण कुकरच्या। मी या ठिकाणी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे। आता आपण याला शिट्ट्या करून घेणार आहोत। साधारण 6-7 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण, कारण आपले वाटाणे एकदम सॉफ्ट शिजले पाहिजेत। पुरीमध्ये आपण घालणार आहोत वाटाणे, म्हणून आपल्याला सॉफ्ट शिजलेले वाटाणे हवे आहेत। तर आपण आता याला शिट्ट्या करून थंड करून घेऊया। गोड पाणी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी चिंच, गूळ आणि खजूर घेतलेला आहे। मी या ठिकाणी हे सर्व एकत्र उकळून घेणार आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणीही घालून घेणार आहे। मी या ठिकाणी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच आपण चिंच, खजूर, गूळ घालून घेणार आहोत। आणि उकळी घेणार आहोत। याला आपण उकळवून छान थंड करून झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। असंच एक साधारण 5 मिनिटं आपण याला उकळवून घेणार आहोत, म्हणजे हा गूळ पाण्यामध्ये विरघळून जाईल, चिंच आणि खजूर पण आपला सॉफ्ट होऊन जाईल। तिखट पाणी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे, ओवा, जिरे घेतलेला आहे, पुदिना निवडून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून, कोथिंबीर पण निवडून धुवून स्वच्छ घेतलेली आहे। या ठिकाणी हे सर्व आपण मिक्सरला एकत्र फिरवून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। आता मी या ठिकाणी पुदिना, कोथिंबीर, आलं, ओवा, जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यामध्येच मी काळं मीठही घालत आहे। ते सर्व आपण एकत्र फिरवून घेऊया आणि बारीक एकदम पेस्ट बनवून त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। आता हे पुदिन्याची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे मी। आता आपण याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत। अशा प्रकारे हे पुदिन्याचं पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे। आता मी चिंच आणि गूळ हे पण मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि गोड पाणी तयार करणार। आता या ठिकाणी आपलं तिखट आणि गोड पाणी बनवून तयार झालेलं आहे। आता आपले वाटाणे पण शिजून तयार झालेले आहेत। आता आपण पुढची प्रोसेस बघून घेणार। आता या ठिकाणी आपलं तिखट पाणी, गोड पाणी बनवून तयार झालेलं आहे। या ठिकाणी मी रेडीमेडच पुऱ्या घेतलेल्या आहेत, वाटाणा शिजवून घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, चाट मसाला, कांदा बारीक कापून घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण पुऱ्यांमध्ये वाटाणा भरून घेणार आहोत। वाटाणा भरून झाल्यानंतर आपण या ठिकाणी थोडासा कांदा घालून घेणार आहोत। कांदा घातल्यानंतर आपण तिखट पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्हाला जशी टेस्ट आवडत असेल तसं घाला तुम्ही, कमी जास्ती तिखट गोड हवी असेल तुम्हाला त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता। गोड पाणी पण आपण घालून घेणार आहोत याच्यानंतर।
आता वरतून आपण शेव घालून घेणार आहोत पुरणमध्ये. थोडासा चाट मसालाही आपण घालून घेणार आहोत याच्यामध्येच. अशा प्रकारे आपली छान चटपटीत पाणीपुरी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं दही पण घालून घेतलेलं आहे आणि दहीपुरी पण तयार केलेली आहे 1 प्लेट. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.